श्रीमद भगवद्गीता अध्याय 7. यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे पार्था, तू माझ्या ठिकाणी अनन्य प्रेमाने आपले मन आसक्त करून आणि अनन्य भावाने मतपारायण होऊन योगामध्ये साधन करीत असता सर्व विभूती, बल, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त व सर्वांच्या आत्मरूप अशा मला या प्रकारे संशयरहितपणे जाणशील. ते ऐक. मी तुला सहर्षासहित हे तत्वज्ञान कथन करीन की जो जाणल्यामुळे या संसारात तुला जाणण्यायोग्य असे काहीच शिल्लक राहणार नाही. हजारो मनुष्यापैकी कोणी एखादाच मनुष्य माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योगामध्ये सुद्धा एखादाच पुरुष मतपारायण होऊन मला तत्वाने जाणतो, म्हणजेच मला यथार्थ मनाने जाणतो. हे अर्जुना, पृथ्वी, आप, तेज, अग्नी, वायू आणि आकाश तसेच मन, बुद्धी आणि अहंकार ही अशा या 8 प्रकाराने विभक्त झालेली माझी प्रकृती आहे. ही 8 प्रकारेचे भेद असणारी तर अपराह आहे, म्हणजेच माझी जड प्रकृती आहे. आणि हे महाभाव, याहून दुसरीला माझी जीवनरूप परा म्हणजेच चैतन्य प्रकृती जाण. हे जिने हे संपूर्ण जगत धारण केले जात आहे. हे अर्जुना, तू असे समज की संपूर्ण भूत मात्र या दोन्ही प्रकृतीपासूनच उत्पन्न होणारे आहेत आणि मी संपूर्ण जगातच उत्पत्ती तथा प्रलय आहे, म्हणजे संपूर्ण जगाचे मूळ कारण मीच आहे. म्हणून हे धनंजया, माझ्याशिवाय किंचित मात्रही दुसरी वस्तू नाही. हे संपूर्ण जगत दोऱ्यामध्ये ओवलेल्या मण्याप्रमाणे माझ्यामध्येच ओवलेले आहे. हे अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, तसेच चंद्र आणि सूर्यामधील प्रकाश आहे आणि संपूर्ण वेदामधील ओंकार मीच आहे. तसेच आकाशामधील शब्द आणि पुरुषामधील पुरुषत्व मीच आहे. पृथ्वीमधील पवित्र गंध आणि अग्नीमधील तेज मीच आहे. संपूर्ण भूतमात्रामधील त्यांचे जीवन म्हणजे ज्यामुळे ते जगतात ते मीच आहे आणि तपस्व्यामधील तप मीच आहे. हे अर्जुना, तू संपूर्ण भूतमात्राचे सनातन कारण मला समज. मी बुद्धिमानांनी बुद्धी आणि तेजस्यांचे तेज आहे. हे भरतश्रेष्ठा, मी बलवानांची आसक्ती आणि कामनाहीत बल म्हणजे सामर्थ्य आहे आणि सर्व भूतामधील धर्मानुकूल म्हणजे शास्त्रानुकूल काम मीच आहे. आणखी हे सत्वगुणापासून उत्पन्न होणारे भाव आहेत आणि रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव आहेत. त्या सर्वांना तू माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे समज. परंतु वास्तविक त्यांच्यामध्ये मी आणि माझ्यामध्ये ते नाही. गुणांचे कार्यरूप सात्विक, राजस आणि तामस ह्या 3 प्रकारांच्या भावाने म्हणजेच राग, द्वेषांनी, विकारांनी आणि संपूर्ण विषयांनी हा सर्व संसार मोहित होत आहे. म्हणून या 3 गुणांच्या पलीकडे असलेला मला अविनाशातील तत्वाने जाणत नाही. कारण की अलौकिक म्हणजेच अतिशय अद्भुत त्रिगुणमयी माझी योगमाया फार दुस्तर आहे. परंतु हे पुरुष मला नेहमी भजतात, माझ्या चरणाचा आश्रय घेतात, ते या मायेला ओलांडून जातात, संसारातून तरून जातात. असा हा सुगम सोपा उपाय असूनही मायेद्वारे ज्ञान हरण झालेले आणि आसुरी स्वभाव धारण केलेले, तसेच मनुष्यामधील नीच आणि दूषित कर्मे करणारे मूढ लोक मला समजत नाहीत. हे भरतवंशातील श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्म करणारे अर्थार्थी, सांसारिक पदार्थासाठी भजणारा, आर्त संकट निवारण होण्यासाठी भजणारा, जिज्ञासू, मला यथार्थ रूपाने जाणण्याच्या इच्छेने भजणारा आणि ज्ञानी अर्थात निष्कामी असे 4 प्रकारचे भक्तजन मला भजतात. त्यांच्यामध्ये निरंतर माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित झालेला अनन्य प्रेम भक्तीचा ज्ञानी भक्त अतिशय उत्तम आहे. कारण मला तत्वाने जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. जरी हे सर्वच उद्धार आहेत, म्हणजेच श्रद्धेसहित माझ्या ठिकाणी समय लावणारे आहेत, त्यामुळे हे उत्तम आहे. परंतु ज्ञानी व साक्षात तसेच स्वरूप आहे असे माझे मत आहे. कारण हे स्थिर बुद्धी ज्ञानी भक्त अति उत्तम गतिस्वरूप अशा माझ्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थित आहेत. जो पुष्कळ जन्माच्या शेवटच्या जन्मी तत्वज्ञानाला प्राप्त झालेला ज्ञानी, सर्व काही वासुदेवच आहे, म्हणजेच वासुदेवाशिवाय दुसरे काहीच नाही असा
प्रकारे मला भजतो तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. हे अर्जुना, हे विषयाशक्त पुरुष आहेत ते तर आपल्या स्वभावाने प्रेरित झालेले, तसेच त्या या भोगाच्या कामद्वारे ज्ञानापासून भ्रष्ट झालेले, त्या नियमाला धारण करून म्हणजेच त्या देवते पूजेसाठी जे जे नियम लोकात प्रसिद्ध असतील त्या नियमांना धारण करून दुसऱ्या देवतांना भजतात म्हणजेच पूजन करतात. जे जे सकामी भक्त ज्या देवतांच्या स्वरूपाला श्रद्धेने पूजण्याची इच्छा करतात त्या भक्तांची मी त्याच देवतेच्या ठाई श्रद्धा स्थिर करतो. तो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या देवतेपासून मीच केलेल्या विधानानुसार तो इच्छित भोगांना आणि संशय प्राप्त होतो. परंतु त्या संकल्पबुद्धी पुरुषांचे हे फल नाशिवंत आहे. तसेच हे देवतांचे पूजन करणारे लोक देवतांनाच प्राप्त होतात आणि माझे भक्त पाहिजे तसे भजत शेवटी ते मलाच प्राप्त होतात. असे असूनही सर्व मनुष्य माझे भजन करीत नाहीत. याचे कारण हे आहे की बुद्धिहीन पुरुष माझ्या अनुत्तम म्हणजेच ज्यापेक्षा उत्तम दुसरे काहीच नाही अशा अविनाशी परमभावाला म्हणजेच अजन्मा अविनाशी असूनही आपल्या मायेने प्रगट होत असतो. कारण प्रभावाला तत्वाने जाणण्यामुळे मन व इंद्रिये त्यांच्या पलीकडेल मला सच्चिदानंद घन परमात्म्याला मनुष्याप्रमाणे जन्मून व्यक्तिभावाला प्राप्त झालेला मानतात. आपल्या योग मायेने आच्छादलेला असल्यामुळे मी सर्वांना प्रत्यक्ष होत नाही. म्हणून हा अज्ञानी मनुष्य मला जन्मरहित अविनाशी परमात्म्याला तत्वाने जाणत नाही, म्हणजेच मला जन्मणारा आणि मरणारा समजतो. हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या आणि वर्तमान काळी स्थित असलेल्या तसेच पुढे होणार असणाऱ्या सर्व भूतांना मी जाणतो. परंतु श्रद्धा व भक्तिरहित कोणताही पुरुष मला जाणत नाही. कारण हे भरतवंशी अर्जुना, संसारामध्ये इच्छा आणि द्वेषाने उत्पन्न झालेल्या सुख दुःखांची द्वैतरूप मोहाने संपूर्ण प्राणी मात्र अतिशय अज्ञानाने प्राप्त होत असतात. परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्याला ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे ते रागद्वेषातील द्वंद्वरूप मोहातून मुक्त झालेले दृढ निश्चयी पुरुष सर्व प्रकारे मलाच भजतात. जे माझे शरण होऊन जरा आणि मरणापासून सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न करतात ते पुरुष त्या संपूर्ण ब्रह्माला तसेच संपूर्ण अध्यात्माला आणि संपूर्ण कर्माला जाणतात. जे पुरुष अधिभूत आणि अधिदेवासह तसेच अधियज्ञासह सर्वांचे आत्मरूप मला जाणतात, म्हणजेच वाफ, धग, धूम, पाणी व बर्फ ही सर्व जलस्वरूप आहेत. तसेच अधिभूत, अधिदेव आणि अधियज्ञ इत्यादी सर्व काही वसुदेव स्वरूप आहेत असे ते जाणतात. ते युक्त चित्ताने पुरुष अंतरकाळी देखील मलाच जाणतात, म्हणजेच मलाच प्राप्त होतात. अध्याय समाप्त. रामकृष्ण हरी.